नमस्कार मंडळी, दीपाली रवी कपल ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला जे काही दाखवत आहे ते तिथलं लोकेशन आहे नाशिकचं. नाशिकच्या अलीकडे सिन्नर हे गाव आहे. त्या गावाच्या अलीकडेच हे पूल आहे. हा डॅम इतका छान वाटला मला. मी प्रत्येक वेळा शूटला जाताना हा डॅम मी खूपदा बघितला आणि माझी इच्छा व्हायची की तिथे जावं एकदा. पण माझा विचार मी आज नक्कीच ठरवला की मी इथे जाणारच. आणि ऑब्व्हियसली आम्ही दोघंजण इथे गेलेलो. दिसत असेल तुम्हाला बघा, पाणी वगैरे किती छान आहे. खूप छान वाहत होतं आणि मला इतकं छान वाटत होतं. आम्ही दोघांनी आज इतका सारा आनंद घेतलाय. आता बघा, हा टाईम इथे झालेला होता. मला वाटते 2-2:30 काहीतरी झालेला होता टाईम एवढा. आणि ह्या टायमापासून आम्ही दोघंजण इथे 6:30 वाजेपर्यंत होतो. तुम्हाला लास्ट पण टाईम मी इथून निघताना दाखवलेला आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ माझा बघा, तेव्हा तुम्हाला कळेल की आम्ही किती सारा एन्जॉय केलेला आहे आणि काय काय केलेलं आहे तुम्हाला तेही दिसून येणार आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही दोघांचा काय एन्जॉय चालू होता. काय हे बघा, आता इथे दिसत असेल तुम्हाला रवी इथं पडला होता आणि त्याला इतकं सारं लागलं होतं हाताला, ते दाखवलेलं आहे मी. बघू शकता तुम्ही. चप्पल काढून चालत सोडून देऊन तिकडे जाऊ नको. आता मला भीती वाटायला लागली पाय टाकायची. इथे रवी खूप जोरात पडला होता आणि त्याच्या हाताला फार लागलं होतं. त्यामुळे मला पण भीती वाटत होती की आता इथून मी कसं जाऊ, कारण पाय खूप घसरत होते आणि तो घसरूनच पडलेला होता. आणि इथे बघा, त्याच्या हाताला खूप लागलं होतं, तुम्हाला दिसत असेल. आणि तो इथून पण इतके नखरे चालले होते त्याचे. खूप पडला होता, त्याचं पॅन्ट पण खराब झाली होती. खूप जोरात पडला होता, तुम्हाला दिसत असेल. त्याला लागलं पण होतं. आणि इथून पुढे बघा, तो इतकं जोरात पळत होता ना की मला आणखीन जास्त भीती वाटायला लागली होती की हा पुढे जाऊन आणखी पुढे पडतो की काय. मी त्याला ओरडत पण होते की असं नको करू, पळू नको, थोडं हळूहळू कर. असं तसं पण तो ऐकतच नव्हता मला. फायनली आम्ही दोघंजण बघा इथे आलेलो. तुम्हाला दिसत असेल आमचे कारस्थान. बघा आमचं काय चालू आहे काय नाही. त्याने बघा चप्पल टाकली होती पाण्यामध्ये आणि धुण्यासाठी आम्ही इथे चप्पल धुण्यासाठी आलेलो. तो पाण्यात टाकत होता आणि पाण्यामध्ये पुढे जशी वाहत जाईल तसं तो पुढे जाऊन चप्पल घेत होता. त्यानंतर त्याची पॅन्ट खूप खराब झालेली होती, तुम्हाला दाखवलं होतं. ती मी वॉश केली होती आणि सुकायला टाकली होती. तो इथे चप्पल वॉश करत होता. मी त्याची मज्जा घेत होते. आम्ही दोघे फार एन्जॉय करत होतो आणि मी खूप एन्जॉय करत होते. मला हसायला येत होतं, खूप मज्जा वाटत होती. तो खाली चप्पल धुवत होता बसून आणि मी त्याची पॅन्ट सुकायला टाकली होती. आणि माझा बघा एन्जॉय दिसत असेल तुम्हाला. फार एन्जॉय करत होतो मी. त्यानंतर हे सगळं झाल्याच्या नंतर त्यांनी पॅन्ट सुकल्यावर पॅन्ट घालून घेतली रवीने. आणि त्याच्यानंतर माझं सामान जे होतं, पर्स वगैरे, ते खूप लांब ठेवलेलं होतं. तर मी त्याला घ्यायला पाठवलं होतं आणि तिथून तो सामान घेऊन इकडे माझ्याकडे आला. त्यानंतर आम्ही जिथे मी थांबलेले आहे तिथेच माझं सामान वगैरे हे सगळं काही तिथे ठेवलं आम्ही. त्यानंतर आम्ही तिथे खूप मस्ती केलेली आहे. जी मस्ती आम्ही इथे केलेली आहे, रील्स वगैरे बनवलेले आहेत, ते मी एंडिंगला दाखवलेले आहेत. तुम्ही ते रील्स बघण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला कंटिन्यू बनवून राहा आणि कंटिन्यू तुम्ही माझा व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल सगळं. तर आता इथे तुम्ही बघू शकता आमच्या दोघांचं फिश पकडणं चालू होतं. इथे एक फिश पकडणारा पण माणूस होता, तो कदाचित कुठेतरी दिसलेला असेल, तुम्ही बघू शकता. इथे बघा रवी फिश पकडत होता. आणि फायनली आमच्या दोघांच्याही हाताला 2 माशा आलेल्या होत्या. त्याने पण एक पकडली होती आणि मी पण एक पकडली होती लास्ट. तर तुम्ही मीही माशी पकडत असताना तुम्ही बघू शकता. रवीचा चालू होता वेट. मी वेट करत होते की खरंच बघूयात कधी येते माशी त्याच्या जाळ्यामध्ये. फायनली बघू शकता तुम्ही, रवीने माशी पकडलेली होती आणि मलाही फार आनंद झाला होता की शपथ माशी आम्हाला भेटलीच म्हणून. त्यानंतर आता पुढे बघू शकता तुम्ही, रवीने पुन्हा एक दुसरी माशी पकडली होती आणि ती हातात घेतली होती. थांबा एक मिनिट, तुम्हाला दाखवते. माझा आवाज मी घाबरत होते. अगर आपको हमारा ये मच्छी पकड़ने का तरीका अच्छा लगा हो तो प्लीज मुझे कमेंट में नक्की बताना. सॉरी मंडळी, तुम्हाला जर आमची मच्छी पकडलेली आवडलेली असेल तर प्लीज मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि रवी दीपाली कपल ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अशाच प्रकारचे ब्लॉग बघायला भेटतील, अलग प्रकारचे. तर तुम्ही हा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर मी इथे ह्या धबधब्यावर आले होते, तुम्ही बघू शकता कसा धबधबा आहे. खूप छान आहे, मला खूप आवडला. इथे मी रील्स पण बनवलेला आहे, ब्लॉग पण पूर्ण बनवलेला आहे. तर पूर्ण ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटलेला आहे. तर बाय बाय. तुम्ही बघितलं असेल मी काय बोलले आहे आणि काय झालं आहे. तर माझ्या पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्ही बनवून राहिला तर तुम्हाला पुढचंही बघायला भेटणार आहे. इथे बघा माशा पकडणं चालू होतं, पण आम्ही माशी का पकडत होतो हे सुद्धा तुम्हाला मी पुढे दाखवलेलं आहे. तर तुम्ही ते बघण्यासाठी व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. बघा इथे रवी माशी पकडत होता आणि मी रवीचा व्हिडिओ करत होते, माझाही करत होते आणि ते मला दाखवत होते आम्ही कशी माशी वगैरे पकडतोय काय नाही. तुम्ही बघू शकता.
आमचं मासे पकडणं चालू होतं. त्यानंतर फायनली मीही मासे पकडायला चालू केलेलं होतं. माझे खूप खूप प्रयत्न करण्याच्या नंतर मला एक माशी सापडली. तुम्ही बघू शकता मी इथे माशी पकडण्याचा खूप प्रयत्न करत होते आणि त्यानंतर फायनली मला एक माशी सापडलीच होती. आता बघा तुम्हाला मी दाखवणारच आहे. आणि ती माशी जेव्हा मला सापडली तेव्हा खरंच मला पण इतका आनंद झाला. स्वतः मी इतकी हॅपी झाले होते की बाबा फर्स्ट टाइम मी माशी पकडली म्हणून. माशी पकडण्याचा अर्थ म्हणजे मला माहिती पण नव्हतं की ते कसं पकडायचं असतं. आणि तुम्हाला दिसतच असेल की मी माशी कुठल्या प्रकारे पकडत होते. आणि मी प्रयत्न करत होते की माशी मला कधी सापडेल, कधी सापडेल, कधी सापडेल. पण जी मला फर्स्टला सापडली होती ना, ती माशी मी तुम्हाला दाखवली नव्हती. कारण ती नुकतीच नॉर्मली अटकलेली होती त्या दोरीमध्ये, जे की ती काठीला बांधलेली होती. आणि मी वरती दाखवण्यासाठी मला स्वतः बघण्यासाठी मी खेचत होते आणि ती अटकून खाली पडली पुन्हा पाण्यामध्ये. त्यानंतर मी इथे वेट करत होते आणि वेट करत होते तर काय मला माशी काही दुसऱ्यांदा भेटलीच नाही. नंतर बघा तुम्ही बघू शकता मी माशी नंतर प्रयत्न करण्याच्या नंतर केला त्यानंतर मला परत एक माशी भेटली. बघा मी माशीसोबत कशी खेळत होते. खूप मज्जा येत होती मला माशीसोबत खेळायला आणि ती कशी फडफड करत होती. पण लय भारी वाटलं माशी जेव्हा पकडली तेव्हा. मी पुन्हा एकदा प्रयत्न केला माशी पकडण्याचा. पुन्हा एकदा मला माशी सापडली आणि मी अशा करून मला वाटतंय मी 2-3 माश्या पकडल्या होत्या. आणि भेटला? खरंच आपण काय मला कुठल्या सोडताय का? प्रकारचा एक एन्जॉय करायला लागलो ना खूप खूप मज्जा येते. तुम्ही बघू शकता इथे एक माशी पकडणारा माणूस होता आणि त्याच्याकडे माशी पकडायची जाळी सुद्धा होती. तो जाळ्या टाकून इतक्या साऱ्या माश्या पकडत होता आणि आम्हाला खूप भारी वाटत होते बघून. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता त्याला खेकडा पण सापडलेला होता आणि त्या खेकड्याचे दोन्ही नांगे त्यांनी तोडलेल्या होत्या. कारण खेकड्याच्या ज्या नांग्या असतात ना, ज्या मोठ्या आता मोठ्या नाही 2 चावते? असतात आता नाही चावत? त्याने तो ए, नाही, चावतो. सांग ना मला म्हणजे ते चावते. काटे म्हणजे त्याचे ते पाय जे असतात ना 2 मोठे मोठे त्याने तो चावतो. आणि एकदा का त्याने हाताला कुठेही पकडला तर तो सोडत नाही लवकर. क्या है हाथ तर में? त्या माणसाने आम्हाला दोन्ही नांगे तोडून त्याने खेकडा. हातात दिला होता पकडायला खेकडा. कितने पैर है? बघा तुम्ही बघू शकता मी सुद्धा पकडलेला होता मैडम हातामध्ये. उसकी मला पेटी खोलो ना, पेटी स्टार्टिंगला भीती ये वाटायला पेटी लागली रहती होती. है, ये पेटी, हाँ वही वही पण ऊपर से रवीने निकालो उसको सांगितलं नीचे. की त्याचे नांगे हाँ, काढलेले ये आहेत खोलो इधर. त्यामुळे तो यहाँ आता से काहीच खींचो, नाही यहाँ करू से इधर शकत. खींचो. कुठेही पकडलं काहीही केलं तर तो काय नाही घाबरू करू नको शकत. फक्त. नंतर खोलो, रवीने खोलो. मला त्याची पेटी उघडायला सांगितली होती. खोलो खोलो नहीं मला चला काही आता. माहिती नव्हतं की बाबा वाह 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 खेकड्याला वाह कुठे वाह. पेटी पण असते म्हणून. हाथ से त्याने हाथ से. दाखवलं की हे उघड म्हणून. तेव्हा मी ते ओपन करत होते पण मला वाह वाह भीती वाह वाटत वाह वाह. होती. नंतर क्या है लास्टला वो? मी जेव्हा ओपन केलं तेव्हा बघा तुम्ही काय दिसतं तुम्हाला. वाह, वाह. मला तर अच्छा. ओरिजिनल मध्ये लाईव्ह मध्ये मला हार्ट शेप दिसत होता मध्ये. तुम्हाला दिसते का बघा. त्यानंतर इतकं सगळं केल्याच्या नंतर आमच्याकडे माचीस नव्हती त्यामुळे रवी माचीस आणायला चाललेला होता. मी ते एकटीच होते. रवी फायनली माचीस घेऊन आला आणि जाळण्यासाठी म्हणजे जाळ पेटवण्यासाठी तो काड्या वगैरे वेचत येत होता. आणि इथे आम्हाला खेकडा भाजायचा होता. आम्ही फिश पण मोठे मोठे पकडले होते त्या पण भाजायच्या होत्या सोबत. कारण आमचा एन्जॉय चाललाच होता. आम्ही इथे 2 वाजल्यापासून होतो. 2 वाजल्यापासून तर रात्रीच्या 7 वाजेपर्यंत आम्ही ह्याच जागेवर होतो. कारण एन्जॉय करता करता इतका टाइम होऊन गेला की कधी 7 वाजले पत्ताच लागला नाही. नंतर आता तुम्ही बघू शकता जे माश्या पकडत होत्या त्या माणसाकडून आम्ही 2 खेकडे घेतले. कारण त्याला तिथे माश्या पकडता पकडता 2 खेकडे सापडले होते. आणि त्यांना आम्ही सांगितलेलं होतं की बाबा आम्हाला आवडतात म्हणून त्यांनी आम्हाला दिले. नंतर तुम्ही बघू शकता आमचे प्रयत्न काय चालले आहेत. आम्ही लाकडं जमा करत आहोत. लाकडं जमा केले, काड्या वगैरे असं. आणि त्यानंतर मी रवीला बघा ते नांग्या म्हणजे ते पाय वगैरे जे काय असतं खेकड्यांचे ते सगळं मी त्याला आणून दिलं. आम्ही वरती व्यवस्थित लाकडांच्या वरती ठेवलं आणि आता इथे आम्ही लाकडांना जाळ लावत होतो. म्हणजे आग. आगीमध्ये खेकड्याच्या नांग्या आम्हाला भाजायच्या होत्या. त्या आम्ही भाजून खाणार आहे. तुम्हाला दिसेल पुढे. बघा आम्ही किती एन्जॉय करतोय. इथे इतका प्रयत्न करत होतो आम्ही जाळ लावण्यासाठी, आग लावण्यासाठी की फायनली अर्धा तास आम्हाला आग लावण्यासाठी लागलेला. कारण इतकी हवा सुटलेली होती इकडे की अख्खी माचीस आम्ही खतम केली होती. आगच धरत नव्हती. इथे आम्हाला दुसरं काही सापडत पण नव्हतं की बाबा त्याला लावून आग लावू शकतो आम्ही म्हणून. त्यानंतर पुन्हा एक खेकडा सापडला होता त्या माणसाला तिथला जो माशी पकडणारा होता. तर त्याने पुन्हा एकदा एक खेकडा दिला आणि त्याच्या परत नांग्या तोडून दिल्या होत्या. बघा तुम्हाला दिसत असतील मी दाखवलेल्या आहेत.
खूप मोठे मोठे खेकडे होते ते, आणि इतक्या मोठ्या मोठ्या नांग्या भेटलेल्या होत्या आम्हाला त्याचे पाय वगैरे, की खायला सुद्धा खूप मज्जा आली होती. आणि मी फर्स्ट टाइम मी इथे असं एन्जॉय केलेला होता, आणि फर्स्ट टाइम मी खेकडे पण खाल्लेले होते. खरंच खूप मज्जा आली होती. खूप छान प्रकारे आम्ही इथे एन्जॉय केला होता, आणि फर्स्ट टाइम मी केला होता हा. खूप एन्जॉय केला, खूप आनंद घेतला, खूप मज्जा आली. आता इथे आग लावण्यासाठी रवी बसलेला आहे खाली. मी तर एन्जॉय करत होते, फिरत होते, बघत होते. आणि मी पॅन्ट वर केला होता पायाचा, कारण मला खाली बसून पाण्यामध्ये पाय सोडायचे होते. पण काय करणार, आगच लागत नव्हती. त्यामुळे थोडंसं टेन्शनमध्ये आलेलो आम्ही दोघं पण. अरे कधी आग लागणार, कधी आग लागणार. हवा काही कमी होतच नव्हती. थोडंसं इकडून-तिकडून मी थोडी त्याला सांगत होते, की "बाबा असं कर, तिकडून हे लाव, इकडून आग लाव, हे कर, ते कर, असं ठेव." चाललं होतं आमचं दोघांचं. नंतर मला रवीने इकडून काहीतरी आणायला सांगितलं होतं, पण मी त्याला पुन्हा विचारत होते, "काय सांगतोय मला?" आमच्या दोघांचं काहीतरी चालू होतं इथे. त्यानंतर आग आग काही पेटतच नव्हती. मला तर इतकं बोर व्हायला लागलं होतं, की आग का पेटत नाहीये, आग का पेटत नाही, तर लावायची कशी आग? कसं करायचं हे? फायनली मी त्याला विचारत होते, की "यार कसं पेटवायचं हे? किती वाजलेत?" असं-तसं मी त्याला टाईम विचारत होते. तर मंडळी, आम्ही जिथं हे काम करतोय ना, तिथं नाशिकचा एरिया आहे हा. आणि आता किती वाजलेले आहेत माहिती आहे का? 6चा टाइम झालेला आहे, तरी आम्ही लोक इथंच आहे. आणि इथं खेकडे भाजून खाण्याचा आमचा प्लॅन चालू आहे. आणि तुम्हाला तो दाखवणार आहे. तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू राहा. मी तुम्हाला दाखवत आहे बघा. तर मंडळी, मी बघा इथे तुम्हाला सांगितल्या प्रकारे खरेच इथे 6 वाजलेले होते, आणि 6 वाजेपर्यंत आम्ही दोघं इथेच होतो. आणि ही जागा कशी आहे, म्हणजे आम्हाला कुठल्याच प्रकारचं भान नव्हतं, की यार इथे इथे आमच्यासोबत काही होऊ शकतं. आणि तसं पण खरं म्हटलं तर ना, आम्हाला कुठल्याच प्रकारची भीती वाटत नव्हती इथे, आणि माझ्याही मनात कसलीच भीती नव्हती. तसं पण मला ना कुठे-कुठे, कधी-कधी भीती वाटते बाबा. कारण ह्या जागेवर तर मला बिलकुलच भीती वाटत नव्हती. आणि तसं पण भीती वाटायला आम्ही दोघं जण इतकं रमलेलो होतो इथे. कारण स्टार्टिंगला जेव्हा आम्ही 2 वाजता इथे पोहोचलो, तेव्हा मी लोकेशन वगैरे इकडे-तिकडे बघितलं. खूप छान वाटलं, पाणी वगैरे खूप छान, म्हणजे इतकं छान वाटत होतं ना, की भीती वाटायचं काही कामच नव्हतं. कारण डेला कसं जास्त उजेड वगैरे होता, त्यामुळे सगळं लोकेशन मी छान मारलेलं होतं. कारण कुठे काय आहे, सगळ्या गोष्टी मी दिवसाच बघितलेल्या होत्या. आणि जसं-जसं अंधार पडायला लागला, तसं-तसं आजूबाजूचं काही दिसतच नव्हतं. तरीही मला भीती वाटत नव्हती, कारण आम्ही नंतर ते खेकडे वगैरे भाजण्याच्या नादात होतो. त्यामुळे इकडे-तिकडे काही लक्षच दिलं नाही, की बाबा काही इकडे आहे का? येईल का कोणी? कोणी बोलेल का? किंवा काहीतरी वेगळ्या प्रकारची जी भीती असते ते. असं कुठल्याही प्रकारची आमच्या मनामध्ये भीती नव्हती. कारण आमच्या दोघांचं इथे एन्जॉय चालू होता, आणि जे आम्ही मनामध्ये ठरवलं होतं तेच आम्हाला बाकी करायचं होतं. कारण बाकीच्या गोष्टी आम्ही दिमागात घेतल्याच नव्हत्या, की बाबा आपल्याला कुठल्या प्रकारे काही गोष्ट घडेल का सोबत आपल्यासोबत, किंवा कोणत्या प्रकारची भीती वाटेल का, असं काहीच वाटलेलं नव्हतं. आणि फायनली तुम्ही बघू शकता इथे आमच्या दोघांच्या प्रयत्नांचा फळ भेटलेलं आहे. आग लागलेली आहे, आणि इथे आम्ही आता खेकडे भाजायला चालू केलेलं आहे. खेकडे तर ऑलरेडी वरती ठेवलेले आहेत आम्ही, आणि जसं आग मोठ्या प्रकारे लागेल तसं ते आतमध्ये ऑलरेडी भाजून जातात. आणि खरं म्हटलं तर आम्हाला ते किती वेळात भाजतील हे पण माहिती नव्हतं मुळात. आणि आमच्याकडनं जास्त आग लागलेला, स्टार्टिंगला तर आगच लागत नव्हती. आणि जसं-जसं आग लागत गेली, तसं-तसं ते इतकी जोरात आग लागली ना, जोरात म्हणजे इतकं जोरात आग लागली, की ते खेकडे वगैरे जास्तच भाजून गेले. आणि नॉर्मल जर भाजले असते, जसं की जितकं भाजायचं असतं तितकं, तर खूप छान प्रकारे आम्हाला खायला भेटलं असतं ते. हे बघा, तुम्ही बघू शकता, आग लागताच परत विझली, आणि दोघंही खूप फुकून-फुकून त्याला आग लावायचा प्रयत्न करत होतो, पण ते लागतच नव्हती. पण नंतर आम्ही खूप प्रयत्न केले. प्रयत्न करता-करता ते इतकी जोरात आग लागली नंतर, की नंतर मग आग नाही विझली ती. नंतर बघा तुम्ही, आमचं दोघांचंही काडी हातात घेऊन खाली-वर करणं चालू होतं. आणि आग लागली होती थोडीशी. मला तर वाटलं आता ही आग लागली ना तर विझणार नाही. तर खरंच विझत नव्हती, आणि इतके ते धुवा वगैरे इतका माझ्याकडेच येत होता डायरेक्ट. धुवा खूप येत होता माझ्याकडे. तर धुवा मला तर सहन नाही होत. तर धुव्यामुळे इतकं सर्दी होते मला, कारण धुवा हा कधी घेतलेलाच नव्हता. आणि माझ्याकडनं जास्त हवा होती, धुवा येत होता, म्हणून मी साईड चेंज केलेली होती. आणि आग चालू असताना रवी फुकत होता. मी त्याला म्हटलं, आग चालू असताना फुकतोयस का बरं? कारण ते पुन्हा विझवण्याचं ढोंग चालू होतं. कारण मला माहिती आहे, जेव्हा आग चालू असते तेव्हा आपण त्याला जेव्हा फुकायला लागलो ना, कधी-कधी आग वाढत असते, पण कधी-कधी आग विझून पण जाते.
बघा तुम्हाला दिसतच असेल, आग एवढं जोरात चालू आहे तरीही रवी फुकतच आहे. हे काय वाटतं तुम्हाला? आता आग एवढ्या जोरात चालू असताना फुकण्याची काही गरजच नाही ना. तरी पण तो फुकत होता. आता काय माहिती तो कोणत्या हिशोबाने फुकत होता. नंतर मी त्याला काही बोलली नाही. जाऊ दे म्हटलं फुकू दे. काही असेल वेगळं. कारण मला माहिती नव्हतं ना. फर्स्ट टाईम माझ्यासमोर मी अशी बाहेर आग पेटवलेली होती. फायनली तुम्ही बघू शकता किती जोरात आग लागलेली होती. त्यामुळे मला पण थोडंसं एन्जॉय करावं वाटत होतं आणि आम्ही दोघं जण नाचत होतो. तुम्ही बघू शकता. दोघांपैकी कोणाचा डान्स जास्त आवडला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रवी दीपाली कपल ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन दाबायला बिलकुल नका विसरू. आता इथे तुम्ही बघू शकता फायनली आमचं खेकडे भाजून वगैरे झालेलं होतं आणि आम्ही दोघांनी त्या आगीमधून आग शांत झाल्याच्या नंतर खेकडे वगैरे सगळे बाहेर काढलेले होते, जमा केलेले होते आणि आम्ही दोघं पाण्याच्या कडेला बसून इथे खेकडे खायला सुरुवात केलेली होती. रवी मला खेकडे काढू देत होता खायला. म्हणजे ते खेकड्यामधलं जे असतं ते मला तो काढू देत होता खायला. त्यानंतर तुम्ही बघू शकता आम्ही दोघं जण इथे बसलेलो होतो. अंधार पडलेला होता, काही दिसत नव्हतं आम्हाला. माझ्या मोबाईलमध्ये थोडं दिसत होतं. बघा तुम्हाला ते पण दिसत असेल नॉर्मली. अंधार किती झालेला होता. अंधारामध्ये मी तर थोडीशी दिसत होते, पण रवी काय दिसतच नव्हता. मी बघा तुम्हाला दाखवू खात होते आणि खरंच मी फर्स्ट टाईम खाल्लं ना, मला खूप मज्जा आली खाताना. आणि लास्टला मला खरंच भीती वाटायला लागली होती जेव्हा मी खात बसले होते, कारण अंधार पडलेला होता. असं मनामध्ये काहीतरी यायला लागलं होतं, की मागनं कोणी येईल, काही होईल, असं मला भीती वाटायला लागली होती. आणि मी रवीला म्हणत होते, की "चल यार लवकर इथून जाऊया आपण," असं-तसं. मग रवी म्हणाला, की "आपली एवढी मेहनत आपण वाया कसं काय घालवून जाणार ना, आणि इथे काय होत नाही, नको टेन्शन घेऊ, घाबरू नकोस," असं-तसं तो मला धीर देत होता. त्यानंतर मलाही थोडंसं ठीक वाटलं आणि मग नंतर आम्ही दोघं जण इथं खात बसलेलो, तुम्हाला दिसत असेल. मी माझ्या हातामध्ये मला वाटते फिश होती. कारण आम्ही फिश पण भाजलेलं होतं. हां, फिश होती. फिश थोडंसं वेगळ्याच प्रकारची टेस्ट लागत होती फिशची, म्हणून आम्ही काही फिश जास्त खाल्ला नाही. मी फिश तर फेकूनच दिल्या होत्या. कारण ते तिथले काड्या वगैरे वेगळ्याच प्रकारच्या होत्या. त्यामुळे तिथला तो वास त्या फिशमध्ये अडकलेला होता. म्हणून मला खायची इच्छाच नव्हती झाली. तुम्ही बघत असाल, तुम्हाला कसं वाटतंय? कोणाकोणाला खेकडे खायला आवडतात? तर मग चला, तर तुम्हालाही असं एन्जॉय करायचं असेल, तर तुम्हीही असं कुठल्याही नदीकडे जाऊन तुम्ही खेकडे पकडून असंच एन्जॉय करू शकता. तर असा एन्जॉय करायला कोणाकोणाला आवडतो? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नक्की रिप्लाय देईल. हा एन्जॉय तर मला फार आवडतो असा करायला. हा एन्जॉय मी पुन्हा करणार आहे आणि करतच राहील. असाच एन्जॉय केलेला मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल. तर तुम्ही या ब्लॉगला नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. आणि पुढचा ब्लॉग जर बघायचा असेल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलचं नाव काय आहे माहिती आहे का तुम्हाला? रवी दीपाली कपल ब्लॉग्स. तर आता इथे खूप अंधार झालेला होता, त्यामुळे आम्ही दोघं जण तर काही दिसत नव्हतो. आमचे प्रयत्न चालू होते, की आम्ही दोघं दिसतोय का? म्हणून रवी बार-बार मोबाईलला हात लावून बघत होता आणि मोबाईलची दिशा चेंज करत होता. आमचं दोघांचं खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही दोघं इथून निघालेलो. पण निघण्याच्या अगोदर इथे आमच्या दोघांचं खाणं चालूच होतं. निघण्याच्या अगोदर आम्ही दोघांनी खूप एन्जॉय केला होता. तुम्हाला ते पण दाखवणार आहे मी, की आम्ही एन्जॉय काय केला होता. 7 म्हणजे असं तुम्हाला मी सांगितलं होतं 6 वाजले होते म्हणून. पण 6च्या नंतर आम्हाला किती वेळ झाला होता ते पण तुम्हाला मी लास्टला दाखवणार आहे. किती अंधार झालेला होता आणि एरिया कसा होता, आम्ही कुठल्या जागी होतो, हे पण मी तुम्हाला लास्टला दाखवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. लास्ट मोमेंट तुम्ही बघू शकता. आम्हा दोघांना दिसतच नव्हतं. मुळात मला तर काहीच दिसत नव्हतं. मी असंच अंदाजात काढू खात होते आणि रवी पण देत होता मला काढून खायला. तर थोडंसं मज्जा आली. आणि तुम्ही बघू शकता आम्ही मोबाईलचा टॉर्च लावून बघून खात होतो. कारण आम्हाला खरंच काही दिसत नव्हतं. त्या टॉर्चमुळे कुठे काहीतरी दिसत होतं. आणि मला ते नांगे जे आहेत ना, ते फुटत नव्हत्या. त्याचे टर्कल जे असतात ना वरचे, ते रॅप एकदम कडक असतं ते. ते निघतच नव्हतं. तर मी हाताने खाली जमिनीवर फोडू खात होते. मी खरंच खूप वेगळ्या प्रकारचा आनंद घेतला होता. तुम्हाला दिसत असेल आणि बघतच असाल तुम्ही. माझा हा पूर्ण ब्लॉग बघा. तुम्हाला नक्कीच कळेल, की खरंच बाहेर गेल्याच्या नंतर आपण किती एन्जॉय आणि कसल्या प्रकारचा करू शकतो, काही सांगता येत नाही. बाहेर एखादी जागा आवडली ना खरंच आपल्याला, तर आपण तिथं कुठल्याही प्रकारचं एन्जॉय करू शकतो. कोणी थांबवणारं नसतं आपल्याला. कोणी काही म्हणणारं पण नसतं. आपण आपल्या मनाने कसलाही एन्जॉय करू शकतो. तर तसंच मी इथे
आल्याच्यानंतर पाण्यासोबत पण खूप एन्जॉय केला, रील्स केले, मज्जा केली, पाण्यात भिजले. मला जे करायचा तो एन्जॉय मी इथे केला होता आणि लास्टपर्यंत आम्ही 7 वाजले, 7:30 वाजले. 7:30 नंतर आम्ही दोघे इथून निघालेलो होतो कारण फार अंधार पडायला लागला होता. रोडनी गाड्या चालल्या होत्या आणि इथे कसं ते खांबाचे जे लाईट्स असतात ना, त्या 2 होत्या म्हणून थोडंसं मला पण काही वाटत नव्हतं एवढं. तर बघा आमचं आणखीन खाऊन चालूच आहे. खाऊन काही झालं नव्हतं कारण 2 खेकडे त्यांनी दिलेले होते आम्हाला पकडून. तिसरा खेकडा परत दिला होता म्हणून इथे जास्त नांग्या वाढलेल्या होत्या. म्हणून आम्हाला दोघांना जरा खायला वेळ लागत आहे. आमचं खाणं चालू होतं. मला भीती वाटायला लागली होती नंतर कारण टाईम खूप होत चाललेला होता. अंधार खूप झालेला होता. मला दिसत असेल किती अंधारात बसलेलो आम्ही इथे. मागं फिरून बघत होते मी, की बाबा मागे काही दिसतंय का? कुणी येत असेल किंवा कुणी आलंय, असं भासायला लागलं होतं मला नंतर कारण अंधारामध्ये काय पण वाटायला लागते, भीती वाटायला लागते अंधारामध्ये जास्त. दिवसा उजेडात काय वाटत नाही एवढं, पण अंधारात कोणालाही भीती वाटते आणि कोणाकोणाला अंधारात भीती वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर फायनली आमच्या इथे खेकडे खाऊन झालेले होते. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आमची तयारी चालू होती आता इकडे-तिकडे बॅग वगैरे भरायची कारण माझं सामान बॅगमधलं इकडे-तिकडे पसरलेलं होतं. नंतर मी आता इथे व्हिडिओ बंद करणारच होते, पण म्हटलं चला लास्ट मोमेंट काहीतरी वेगळा करूयात. म्हणून मी रवीला आवाज देत होते, की "रवी इकडे ये" करून. मग तो आला माझ्याकडे आणि तो आल्याच्यानंतर बघा इथं आमचं काहीतरी पोज देणं वगैरे चालू होतं. हे लास्ट मोमेंट तुम्हाला कसा वाटला? मला नक्कीच कळवा. तर आता रवी आणि मी इथून निघालेलो होतो. बघा तुम्हाला मी बॅकग्राऊंड दाखवत आहे. मागचं काहीतरी दिसतंय का बघा? ती पट्टी व्हाईट कलरची जी लंबी पट्टी दिसते आणि ते पाणी होतं. त्या ठिकाणी आम्ही होतो आणि तुम्हाला दिसलंच असेल, की बाबा तिथलं काहीच दिसत नव्हतं. तर फायनली आम्ही इथून निघालेलो. रवी गाडी काढत होता आणि आमच्या दोघांचं बोलणं चालू होतं, की बाबा खरंच किती अंधार झालाय. आपण एवढ्या अंधारात तिकडे होतो असं तसं. आणि तिथून मी पायी रोडवरती आले होते आणि रवी तिकडून गाडी घेऊन येत होता आणि इथून फायनली आम्ही दोघंजण आम्हाला जिथं जायचं होतं तिथं निघालेलं होतं. अशा प्रकारे आम्ही एन्जॉय केला होता. व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर लाईक नक्की करा.